NGO is conducting this program. JEVS was established in 2015 as a social organization dedicated including business development as Udyog Udharak, publications as Gran Udharak, elderly care as Vruddha Udharak, and cultural initiatives as Sanskruti Udharak. Our flagship program is Vatsalyam, focused on maternal and child health. Under our Sanskrutik Udharak initiative, we are organizing Suratsav, a platform encouraging and showcasing young talent of Nagpur. The concert features Mr. Atharva Rohit Date, who began his musical journey at a very young age. This is his first live in concert, and he has a privilege of performing with Padma Shri Shankar Mahadevan ji and learning music under his guide. And now Falguni Narge will give more information about जंगूरागढ़ आदिवासी विकास संस्था एक स्थान है। तो ये जब संस्था चालू की तो सबसे पहले हमारे को गोंदिया में एक डॉक्टर थे। उन्होंने बताया कि वहाँ का जो ट्रैवल बेल्ट है वहाँ पे मोर्टेलिटी रेट बहुत खराब है। उसके लिए उन्होंने कुछ उपाय सुझाए थे। वो उपाय इस तरीके से थे कि वहाँ पे जो वुमेन लेबर्स है वो वुमेन लेबर्स को पूरी सर्विसेज यानी राइट फ्रॉम उनकी रोई वेजेस से लेके उनको प्रॉपर ड्यूरिंग प्रेगनेंसी प्रॉपर फूड केयर प्रॉपर न्यूट्रिशन डाइट वगैरह ऐसा उन्होंने काफी मेहनत करके उनको प्रोवाइड किया और वहाँ का मॉर्टेलिटी रेट्स काफी सुधरा जो वुमेन लेबर्स थी। उसके बाद जंगूरागढ़ आदिवासी विकास संस्था ने आज से 10-11 साल पहले वात्सल्यम करके प्रोजेक्ट चालू किया। वात्सल्यम शुरू करने का सबसे मुख्य तात्पर्य था कि जो अंडर प्रिविलेज वुमेन है, खास करके जो स्लम्स में है, जिनको फाइनेंशियल हेल्प नहीं है या जो ऐसे तबके से है यहाँ पे उनका हस्बैंड प्रॉपर अर्न नहीं करता है या घर पे काफी परिस्थिति फाइनेंशियल खराब है, तो होता था कि ड्यूरिंग प्रेगनेंसी मोर्टेलिटी रेट बहुत खराब था, यानी अबॉर्ट हो जाता था चाइल्ड, प्रॉपर प्रेगनेंसी कैरी नहीं हो पाती थी और बच्चे का जब जन्म होता था वो कुपोषित बच्चा है, मेल न्यूट्रिशन चाइल्ड होता था। अब मेल न्यूट्रिशन चाइल्ड इज ऑलवेज हार्मफुल फॉर सोसाइटी एट लार्ज। तो हम लोगों ने उत्तर की हिसाब से चालू किया कि जो अंडर प्रिविलेज वुमेन है उनका प्रेगनेंसी डिटेक्शन से लेकर पोस्ट प्रेगनेंसी 3 महीने तक हम लोग पूरा केयर टेकिंग करेंगे, राइट फ्रॉम उनको प्रोवाइडिंग डॉक्टर सर्विसेज, प्रॉपर न्यूट्रिशन, प्रॉपर उनका हेल्थ चेकअप कंटिन्यूसली, ताकि जो समाज में जो बच्चा आए वो हेल्थी चाइल्ड हो। और सक्सेसफुल हम लोगों ने अभी तक 300-350 वुमेन्स जो स्लम्स की है, यानी उनके वेट आप आश्चर्य करेंगे, लगभग एवरेज रेट्स वृद्धि के हमको 3 किलो, 3.25 किलो, 3.5 किलो के आसपास मिले। तो एक हेल्थी चाइल्ड अगर समाज में आएगा तो समाज का उससे उद्धार निश्चित रूप में बहुत अच्छा हो सकता है। ये उसके पीछे की वात्सल्यम के पीछे की परिकल्पना है। अभी भी ये प्रोजेक्ट को डॉक्टर मिसेस स्मिता चतुर्वेदी है वो हैंडल कर रही है। कंसेप्चुअलाइज अभी मंदाई वेंकट ने भी उसको कंटिन्यूसली फॉलो कर रहे हैं, रोहित डाके सर है और अभी फिलहाल में शीतल वर्मा मैडम है जो मैडम को असिस्ट कर रहे हैं। थैंक यू। सुरक्षा के बारे में मैडम आपको बताएं। ये डॉक्टर कापरे के गाइडेंस थ्रू हमने एक इवेंट ऑन 26, so I'll give you a short brief about Dr. Kapre. Dr. Madan Kapre is a renowned ENT and head and neck surgeon from Nagpur, widely known as the thyroid man of India. He practices at Niti Clinic and Nursing Home and specializes in thyroid study, oral cancer treatment and advanced ENT procedures. He has developed innovative thyroid surgery techniques and is known for providing high quality affordable care. Dr. Kapre completed his MBBS and MS ENT from Government Medical College of Nagpur and holds FRCS in otolaryngology from Edinburgh. He is the founding president of the Indian Society of Thyroid Surgery and a former president of the Vidarbha Association. Through
his achievements, he has brought recognition to Nagpur on a global level. Under his guidance and inspiration, we were able to organize this show. So, नमस्कार. आज आपल्या मंचावर डॉक्टर मदन कापडे सर उपस्थित आहे. मी त्यांचं आधी स्वागत करतो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्ही सगळे आम्हाला आमचा उद्देश आहे की एक यंग सिंगर आहे, त्याला एक छोटासा प्लॅटफॉर्म नागपूरवरून मिळावा आणि त्याची जी गाण्याची जी काही इच्छा आहे समोर जाण्याची ती अजून समोर आली. त्याकरता हा एक कार्यक्रम आमच्या संस्थेच्या अंतर्गत घेतो. त्याच्याबद्दल आता दीपक सर आणि फाल्गुनी आणि मंदानी सांगितलं आहे तुम्हाला. नंबर आदिवासी विकास संस्था, यामध्ये आम्ही विविध उपक्रम घेत असतो. जसं दीपक सरांनी सांगितलं की याच्यामध्ये जो वाचनाचा उपक्रम आहे तो सगळ्यात हिट म्हणता येईल, म्हणजे सगळ्यात मोठ्या प्रमाणात आम्ही हा घेतो आहे. आमचं स्वतःचं जनऔषधी केंद्र पण आहे, जे की मनीष नगरला स्थित आहे. तिथे स्वस्त औषधी मिळतात, त्याची घरपोच सेवा एक आम्ही देतो. हा कार्यक्रम घेण्याचा सगळ्यात मोठा उद्देश असा आहे की नागपुरातनं नवीन एक जो बोलणारा किंवा गाणारा मुलगा आहे त्याला एक छोटासा प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्याने समोर जावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेत आहे. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, या कार्यक्रमाबद्दल काही घ्यावं अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद. पण याला एक योग्य दिशा किंवा एक योग्य मौका मिळाला पाहिजे. आणि हा मौका आपण मिळवून द्यायचा असतो. आपल्या लोकांनी आपल्यालाच वर न्यायचं असतं, बाहेरचे राहणार नाही. मुंबईची माणसं नागपूरच्या व्यक्तीला कधी पुढे आणणार नाही. जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर इतकं तुम्ही धडपड केली किती, तर तिकडे येण्याकरता एक तुम्हाला काहीतरी स्तरावर पोहोचायला एक कुठला तरी कारण निमित्त लागतं. आता तुम्हाला आवडेल असं तुम्हाला किंवा अथर्व असं म्हटलं तर माझा नागपूर आहे, माझ्या भाचीचा मुलगा आहे आणि आमचा जावाई आहे. परंतु एक वेळेस आमच्या घरी काही 20-25 आम्ही ओळखीचे मित्र सहज गंमत म्हणून, ज्याला आपण विशी म्हणतो, असे गप्पा मारायला बसलो होतो आणि माझ्या डोक्यात आलं की का ना त्याच्यामध्ये अथर्वने एखाद दुसरं गाणं म्हणावं. आणि तिथून सुरुवात झाली आणि इतकं आवडलं लोकांना. आणि हे सगळे मोठे लोक आहेत. आता नावं तुम्ही बघायलाच, मसे म्हणून आहेत, रायपुरे म्हणून आहेत, सातपूरवाडी म्हणून आहेत, शहा म्हणून आहेत. हे सगळे त्यांच्या फील्डमध्ये आजच्या घटनेला दिग्गज लोक आहेत. तुम्ही सगळ्यांची नावं ऐकली असतीलच. दिलीप मसे वाटर चेअरमन आहे ही सोसायटीचा. आणि एक दुःखाने सगळं म्हणलं की हा पुढे आला पाहिजे. आणि त्या क्षणी सगळ्यांनी निर्णय घेतला की अथर्वला पुढे आणायचं. आणि म्हणलं ना, आपणच करायला पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या व्यक्तींना पुढे आणत नाही तेव्हा पुढे दुसरे लोक आणणार नाही. आपण रडतो खूप की विदर्भाला कोणी विचारत नाही, विदर्भाची बैठकी होते, आमचा आवाज कोणी ऐकत नाही. पण आपण त्यांना कधी पुढे आणत नाही. नागपुरात म्हणजे कितीतरी क्रिकेट आहे, माझ्या वेळेला होते, मी क्रिकेट खेळायचो, सगळे माझे पडले. तसं बघायला गेलं तर हे नावं नका घेऊ, माझ्या वेळेचे फास्ट बॉल त्यावेळेला कपिल देवपेक्षा सुद्धा फास्ट बॉलिंग टाकायचे. पण केवळ मात्र ते नागपूरचे कोण मागे पडले. तर असं अथर्वच्या बाबतीत होऊ नये असं सगळं आम्हाला वाटतं.